आघाडीत बिघाडी करणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला काँग्रेसच्या 48 तासांचा अल्टिमेटम. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे अद्याप अधिकृत जागावाटप झालेले नाही. असे असताना कळवा प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष अभिजित पवार यांनी पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि ऋता गायकवाड यांच्या उपस्थितीत रॅली काढून परस्पर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कृतीविरोधात काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे. राष्ट्रवादीचे हे वर्तन आघाडीच्या भवितव्यासाठी पोषक नसून आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला वर्तन सुधारण्याचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. बुधवारी काँग्रेस मुख्य कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गळवे, प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, कार्यालयीन सरचिटणीस महेंद्र म्हात्रे, निशिकांत कोळी, रवी कोळी, राजू शेट्टी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे जे अभिजित पवार आहेत, युवक काँग्रेसचे अध्यक्ष, यांनी आज काहीतरी फॉर्म भरला आणि असे बॅनर झळकावले महाविकास आघाडीकडचा अधिकृत उमेदवार. तर हेच सांगण्यासाठी आपल्याला बोलवलंय की अधिकृत अद्याप घोषणा झालेली नाही महाविकास आघाडीची, आणि त्यामुळे हा जो बॅनर लावलेला आहे हा चुकीचा बॅनर आहे. असे बॅनर त्यांनी लावू नयेत राष्ट्रवादीने, आणि त्याला अध्यक्ष राष्ट्रवादीचे आणि सौ ऋता आव्हाड उपस्थित होत्या. ही बाब चुकीची आहे. कोणाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता अशा प्रकारे एकतर्फी जर निवडणुका हे केलेल्या असतील तर आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे हेच सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे. आम्ही 48 तास वाट बघणार आहोत. त्यांनी आम्हाला नीट या संदर्भात प्रस्ताव दिले नाही तर आम्ही आमचा निर्णय घेण्यास मोकळे आहोत. तुम्ही वाचला ना 30-35 जागांची, आम्ही तुम्हाला पत्र दिले ऑलरेडी. 30-35 जागा काय मला माहिती नाही, ते 15 काय का. शिवसेना माझी मुलगी 15 वर्षाची, एवढं मला माहिती आहे. मनसे आणि शिवसेना एकत्र आल्याने महाविकास आघाडीतनं मुंबईला काँग्रेस बाहेर पडलेली आहे. त्या ठिकाणी देखील मनसे एकत्र आता अधिकृत आज घोषणा झाली. ठाण्यातील काँग्रेसची भूमिका काय? आम्ही नाही बाहेर पडणार. अजून मनसे आणि काँग्रेस शिवसेनेची युती मुंबईत झाली आहे, ठाण्यात अजून डिक्लेअर झालेली नाही. ठाण्यामध्ये डिक्लेअर झाली, राजन असतील किंवा ठाण्यामध्ये अद्याप डिक्लेअर झाली नाही मनसे आणि शिवसेनेची युती. ठाण्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढतोय. त्यांनी डिक्लेअर करू द्या फक्त मनसे आणि शिवसेनेची युती, मग आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे. सर 30 ते 35 मागणी केली आहे पण इतर अंमलात आली नाही. नाही बघा, असं आहे, वाघ असतो तो 2 पावलं मागे घेऊन झेप टाकतो. आम्ही 2 पावलं मागे घ्यायला तयार आहोत, पण आम्ही 2 पावलं मागे घेतल्यानंतर जर वेळेवर आले नाही तर आम्ही लगेच झेप घेऊ. स्वबळावर लढणार का? कशाला स्वबळावर लढायचं? अद्याप तसं काही ठरलेलं नाही. आणि उद्या आघाडी जरी नाही झाली ह्यांच्याबरोबर तर आम्हाला बरेच पर्याय मोकळे आहेत. आमच्याकडे बरेच पर्याय आहेत युत्या करायला. राष्ट्रवादीचे जे अभिजित पवार आहेत, युवक काँग्रेसचे अध्यक्ष, यांनी आज काहीतरी फॉर्म भरला आणि असे बॅनर झळकावले महाविकास आघाडीकडचा अधिकृत उमेदवार. तर हेच सांगण्यासाठी आपल्याला बोलवलंय की अधिकृत अद्याप घोषणा झालेली नाही महाविकास आघाडीची, आणि त्यामुळे हा जो बॅनर लावलेला आहे हा चुकीचा बॅनर आहे. असे बॅनर त्यांनी लावू नयेत राष्ट्रवादीने, आणि त्याला अध्यक्ष राष्ट्रवादीचे आणि सौ ऋता आव्हाड उपस्थित होत्या. ही बाब चुकीची आहे. कोणाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता अशा प्रकारे एकतर्फी जर निवडणुका हे केलेल्या असतील तर आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे हेच सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे. आम्ही 48 तास वाट बघणार आहोत. त्यांनी आम्हाला नीट या संदर्भात प्रस्ताव दिले नाही तर आम्ही आमचा निर्णय घेण्यास मोकळे आहोत. तुम्ही वाचला ना 30-35 जागांची, आम्ही तुम्हाला पत्र दिले ऑलरेडी. 30-35 जागा काय मला माहिती नाही, ते 15 काय का. शिवसेना एकत्र, माझी मुलगी 15 वर्षाची, एवढं मला माहिती आहे. मनसे आणि शिवसेना एकत्र आल्याने महाविकास आघाडीतनं मुंबईला काँग्रेस बाहेर पडलेली आहे. त्या ठिकाणी देखील मनसे एकत्र आता अधिकृत आज घोषणा झाली. ठाण्यातील काँग्रेसची भूमिका काय? आम्ही नाही बाहेर पडणार. अजून मनसे आणि काँग्रेस शिवसेनेची युती मुंबईत झाली आहे, ठाण्यात अजून डिक्लेअर झालेली नाही. ठाण्यामध्ये डिक्लेअर झाली, राजन असतील किंवा ठाण्यामध्ये अद्याप डिक्लेअर झाली नाही मनसे आणि शिवसेनेची युती. ठाण्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढतोय. त्यांनी डिक्लेअर करू द्या फक्त मनसे आणि शिवसेनेची युती, मग आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे. सर 30 ते 35 मागणी केली आहे पण इतर अंमलात आली नाही बघा, असं आहे, वाघ असतो तो 2 पावलं मागे घेऊन झेप टाकतो.
आम्ही 2 पावलं मागे घ्यायला तयार आहोत, पण आम्ही 2 पावलं मागे घेतल्यानंतर जर वेळेवर आले नाही तर आम्ही लगेच झेप घेऊ. स्वबळावर लढणार का? कशाला स्वबळावर लढायचं? अद्याप तसं काही ठरलेलं नाही. आणि उद्या आघाडी जरी नाही झाली यांच्याबरोबर तर आम्हाला बरेच पर्याय मोकळे आहेत. आमच्याकडे बरेच पर्याय आहेत युत्या करायला. अच्छा.